जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मम्मीची जी पोळीची रेसिपी आहे मी ते वेगळ्या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे, त्याचा वेगळा सेपरेट ब्लॉग करणार आहे. हां, जे थंडीसाठी तिळाची पोळी केली जाते, विविध प्रकारचे पदार्थ केले जातात, तशी मम्मी माझी तिळाची पोळी करणार आहे आज. तर त्याची रेसिपी बघून घेऊयात. मम्मी आज पोळी बनवणार आहे, त्याची जी तयारी आहे ती केलेली आहे मम्मीने, तुम्हाला दाखवते. बघा इथे काय काय आहे. काय आहे मम्मी? हे गूळ आहे ना? गूळ आणि हे खोबरं आहे, हे तीळ, शेंगदाणे, हे गव्हाचं पीठ आहे आणि इकडे हे काय सुंठ आणि बडीशेपची पावडर आहे, इलायची आणि हे खसखस, हे ड्रायफ्रुट्स. आता स्टार्टिंगला काय करतेस? स्टार्टिंगला शेंगदाणे टाकून दिलेले आहेत, शेंगदाणे भाजण्यासाठी पॅनमध्ये टाकले आहेत. एवढे शेंगदाणे बस आहेत? तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये करायचं असेल तर जास्त घेऊ शकता, कमी हवे असतील तर कमी घेऊ शकता. मम्मी माझ्या मम्मीला भरपूर रेसिपी येतात, पण काय करणार, मी येतच नाही ना जास्त करून. आणि मी आले की इकडे तिकडे मग मम्मी रेसिपी परस्पर बनवून मोकळी होऊन जाते लगेच. फास्ट काम आवडतं ना आमच्या मम्मीला, त्याच्यामुळे. ह्याला तर भाजून घ्यायचं, मग ह्याला क्रश करायचा. ओके. ऍक्च्युली मला पण ह्या गोष्टी माहिती नाहीत, मी कधी पोळी वगैरे करत नाही, मम्मीच बनवून देत असते मला, मग त्याच्यामुळे काही टेन्शनच नसतं. हे केलं जातं ऍक्च्युली, कर्नाटकमध्ये पण केलं जातं की नाही माहिती नाही, पण मम्मीच्या गावाला हे आवर्जून केलं जातं. आणि आमची आजी वगैरे ना, माझ्या भावाला ही पोळी, शेंगाची पोळी खूप जास्त आवडते. शेंगाची आणि तिळाची, म्हणजे दोन्ही पण मिक्स करून ती करणार आहे. माझी आजी दरवेळेस माझ्या भावासाठी, म्हणजे भावाला आवडते म्हणून माझी आजी दरवेळेस येताना हे बनवून आणते. तुम्हाला नेक्स्ट टाइम कधीतरी दाखवेन. माझी आजी एवढी एजड झाली पण स्वतः करून आणते ती हाताने. तिच्या हातची पोळी माझ्या भावाला लय आवडते, लय आवडते म्हणजे लय आवडते. दरवेळेस म्हणजे जेव्हा येईल तेव्हा ती हमखास बनवून आणते, म्हणजे आणतेच. आता तीळ हे सगळं रोस्ट करायचं का? हे खोबरं पण रोस्ट करायचंय का? ओके. सगळं आधी भाजून घ्यायचं. हे शेंगदाणे, तीळ, खोबरं, नंतर मग बघूया पुढची प्रोसेस. मला पण नाही माहिती. म्हणजे ऍक्च्युली लहान पोराच्या डब्यामध्ये पण द्यायला काही हरकत नाहीये. माझी पोरं थोडीशी नखरे करतात, पण चांगलं आहे, शरीरासाठी चांगलं आहे. थंडीच्या दिवसामध्ये बनवून आपण खाऊ शकतो आरामशीर. 10-15 दिवस राहतात हे, तर तुम्ही पण करून बघा. भाजायचं ह्याला. झालं का हे? उडूपर्यंत तेवढं भाजायचं. हो, किसी ब्राऊन पण होतं, कलर पण चेंज होते जरा. आणि मोठे मोठे किती टम्मक फुलेत बघ. काढून घेऊ. जास्त लालसर नाही करायचं, कडवट होतोय ते. ड्रायफ्रूट. ओके. किती छान मस्त फुले. तुझी मेहंदी किती भारी आहे ना. वा, काय भारी करून घेते, कुठं लावून घेते काय माहिती. बसल्या ठिकाणी असलं काहीतरी काम करत बसते. कधीच कोण आहे तो? 1 वर्ष झालं असेल ना त्याला. हा, ते तेवढंच काम तसलं केलं मम्मीने. असलं की टाइमपास आपलं, चला आहे कोण तर लावून घेतलं. मला पण ऍक्च्युली खूप हौस होती, पण आता काही, आता काय सण थोडे नाही. थोडी ना असं असतं की सणालाच लावलं पाहिजे, आपली मनमर्जी. कधी का लावून आपण. थंडीत आणि जरा थंड वाजेल ते. नाही लागत थंड, कसला वाजतंय. जास्त नाही भाजायचं का त्याला? नाही. अच्छा, थोडं हलकसं भाजायचं. ओके. आता खोबरं भाजून घ्यायचं आपण. ओके. लास्ट हे पीठ मळून घ्यायचंय ना? ते तयार करून घ्यायचं. ऍक्च्युली मी एकदा करायला गेले होते, पण ते ऍक्च्युली लाटताच येत नव्हतं मला. लाटायला जमत नव्हतं. आणि माझा भाऊ पण लाटत होता, तिघं सुद्धा लाटत होतो. मम्मी आम्हाला ओरडायला लागली, जाऊ इथून, तुम्हाला काही सुद्धा येत नाही. भाऊ आणि मी मग निघून गेलो. पण रोस्ट झालेला आहे. आता ह्याला पण साईडला काढते मम्मी. प्रत्येक भांड काढायला लागलीस का तू?
तो वेगळं वेगळं हे करावं लागतं आणि एकत्र वाटल्याने एक जाडसर वाटलं जाते, एक कमी वाटलं जाते. असं होतं. हो भी है, ही बात आहे. थंड व्हायचं वाट बघायची. थंड झाल्यानंतर मग ह्याला वाटायचं ना. त्याचं साल काढावं लागते ना. हो हो. आता तोपर्यंत साल काढून घेते. उठू नकोस. त्याचं तुला उठायला. उठ. अय्यो. नमू काय रे. बरं बस तिथे. चल. बस तिकडे जाऊन बस. हे बघा इथं. हे अर्धवटच का सोडलं? जाऊ द्या, थोडी थोडी राहिलं तर काय नाही होतं. छान लागतं उलट. हे हातानच करून घेतलंस का? हाताला चोरली असं. आता मिक्सरमध्ये हे सगळं वाटून घ्यायचं ना. असं जाडसर वाटायचं. जास्त बारीक केलं की तेल सुटतं. जाडसर ठेवायचं जरासं. असं मम्मीचा कुटाणा परत हा बघा कसा करते बघा. परत आता ह्याला चाळून घ्यायचं. हे असली कामं करू शकते आमची मम्मी. हे मोठं मोठं परत एकदा हे करून घ्यायचं. मिक्सरमधून काढून घ्यायचं ना. मोठं मोठं हलवायचं. ह्या जाडसरला परत वाटायचं आता. परत आणि वाटायचं. ते बारीक ते क्रश घ्यायचं. आता बघा हे सगळं वाटून मम्मीने त्याला चाळून पण घेतलं आणि अशा पद्धतीनं कूट जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. तीळ वाटून घेणार आहे. त्याच्यामध्येच मिक्स करते का दोन्ही? ओके. मी पण आता शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट हे मिक्स केलेलं आहे. नारळाचा क्रश ते पण मिक्स करायचंय. म्हणजे सगळं एकत्र करून झालेलं आहे. आता वेलची पूड टाकली. सुंठ सूप बडीशेपचं पावडर आहे. सुंठ आणि बडीशेपची पावडर सगळं चाललंय असं. आता ड्रायफ्रूट वाटून घेते मम्मी. सगळं मम्मी ना सांगा पट 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 पट. मम्मी मला सांगतच नाहीये. म्हणजे जसं की तिला माहितीच नाही ते व्हिडिओ चालू होते. पट 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 काम करते. खतरनाक आहे मम्मी यार. थोडं मिक्सरमधून काढून घ्यायचे. एकदम लगातार फिरवलं ना पुरा ऑइल सुटून जाते ते. आणि हे खसखस बघा. हे खसखस जे आहे ते ऑलरेडी भाजून ठेवलेलं आहे. आता ह्याला पण पिसायचं आहे का? याच्यामध्ये ते ड्रायफ्रूटचं क्रश पण टाकून दिलेलं आहे. सगळं एकत्र केलंय. आणि हे जे खसखस आहे ते क्वांटिटी थोडा असल्या कारणाने ते वाटून होत नाहीये. तर मम्मी आमची आता खलबत्त्यामध्ये याला कुटणार. मम्मी आमची आता खलबत्त्यामध्ये कुटणार आहे. हा खलबत्ता मी लहान होते एकदम बालवडीत असेल ना मम्मी कदाचित तेव्हापासूनचा हा. म्हणजे जवळपास एक 27 वर्ष झाले असतील कदाचित है ना मम्मी? 27 हा 25 झाले असतील. 25 वर्ष झाले खलबत्त्याला. इतकं चांगलं नाही खलबत्ता झाला. हे पण मिक्स करून टाकायचं आहे. मिश्रण सगळं मिक्स केलं त्याच्यामध्ये. आता एकत्र करून घ्यायचं. मग हे गुळ कधी टाकायचं? आता त्याला मेल्ट करायचं ना थोडस. अच्छा ह्याचा पाक करायचा आहे का? नाही मेल्ट करून चाळून घ्यायचं. कारण का त्याच्यात दगड असतं. हा गुळाला आता मेल्ट करून ते गळून घेणार मम्मी आणि मग त्याच्यात ते मिक्स करणार. म्हणजे ते मिश्रण तयार होणार. असं आहे गणित त्याचं. एवढं सगळं कुटाणा करत बस. हे असल्या कुटाणा ना मम्मी शिवाय कोणी करू शकत नाही. बरोबर ना? हे बघा इथं मम्मी आमची आता गुळ पॅन मध्ये टाकते. थोडं पाणी घालून घ्यायचं याच्यात. 1 चमच फक्त गुळ वितळून घ्यायचं है ना. आणि मग नंतर त्याला गाळून घ्यायचं. वाळवून घ्यायचं. कारण त्याच्यामध्ये ते खडे असतात. आणि मम्मीचा हा वीक पॉइंट आहे बाबा. आपण कधी कधी करत नाही. मोदकाच्या टायमिंगला असं होतं. पण माझी मम्मी हे असं केल्याशिवाय ते वापरतच नाही. इकडे फोन ठेवलाय. काय म्हणून ठेवलाय इथं फोन? कोणाच तर आल्यावर अच्छा म्हणजे फोन कोणाचा आला तर ते समजायला पाहिजे म्हणून मम्मीने आमच्या खिडकीमध्ये फोन ठेवला. विचार करा बघा कुठे ठेवलाय ते. त्या गॅसच्या समोर फुल. आणि आमचा व्हिडिओ कॉलिंग वगैरे आला ना मम्मी इथूनच असं बोलत असते. काम करता करता चालू असतं. गोलमाल है भाई सब गोलमाल है. झालेलं आहे मेल्ट सगळं. आता ह्याला गाळून घेणार मम्मी. आता याला गाळून घ्यायचं.
कुठं खडा निघला ह्याच्यात? असते कचरा असते ग ना टाकू. हा खडा आहे तरी किती खडा मला वाटलं खडा नाहीये त्याच्यामध्ये. अरे यार मम्मी किती कुठं ना करते रे. त्याला आता परत घट्ट करायचं का? हलकासा हलकं घट्ट करून घ्यायचं आहे. घट्ट झाल्यानंतर हे पाक जे आहे ह्याच्यामध्ये या मिश्रणामध्ये टाकायचंय हो हो आणि व्यवस्थित मिश्रण मळून घ्यायचंय. आणि त्याचं पण कणिक तयार करायची त्याची. आणि मग पोळं म्हणतात पोळी. पोळी. हा ती पुरणाची पोळी कशी असते ना त्याचा स्टफिंग कसा असतो ना पिठामध्ये स्टफिंग घालून पोळी तयार केली जाते तसंच हे पण आहे. त्याच्यामध्ये पिठामध्ये स्टफिंग टाकून मग ती पोळी तयार करायची आहे. झालं, बंद करू आता. झालं हे झालं. आणि घट्ट नाही होणार ना? नाही होत. थंड झाली की मस्त भेटली. पिठाचं काही जास्त कमी असेल तर बी चालते, एवढं काय नाही. आता पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय टाकलं? मीठ. थोडं मीठ टाकलंय आणि इथं 1 चम्मच तूप गरम करून घेते. आता हे मोहन त्याच्यामध्ये टाकायचंय. गव्हाच्या पिठातलं पोळे आहे, मैदा वगैरे काय नाही हा वापरलं. हे गव्हाचं पीठ आहे, मैदा नाही आहे. मैद्यामध्ये नाही बनवायचं. मिक्स करून घेऊ जरा. आता हे मोहन तयार झालेलं आहे तर मम्मी आता ते पिठात पिठामध्ये घालूया. टाकते. मग आता छान सर पीठ मळून घ्यायचं. पहिला ते तुपाला पूर्ण पिठाला लावून घ्यायचं. नंतर मग ते पाणी ऍड करायचं त्यात. थोडं थोडं पाणी घालून मळूया. ओके झाकून ठेवायचं 10 मिनिटं आणि मग करायला घ्यायचं. आता ते मिश्रणकडे जाऊया आपण. आता हे त्याच्यामध्ये टाकायचं गुळाचा पाक. राहिलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं ते पाणी टाकून मम्मीने पुन्हा एकदा टाकून ते मिक्स केले. तिने हे जे मळून घेतलेलं आहे करायच्या वेळेस पुन्हा एकदा हे पीठ मळून घ्यायचंय अशा पद्धतीने. इथे चालू झालेलं आहे पोळ्यांची तयारी. हा या ठिकाणी जे आहे ते गडबड होते इथं. चांगलं वाटी करून घ्यायचं. ही वाटी जमत नाही लवकर आणि लाटताना तर एवढं हार्ड होतं ना ऍक्च्युली. मला आणि माझ्या भावाला माहिती आहे. ते मम्मीलाच कसं जमतं ते काय माहिती, तेच कळत नाही मला. बघा इतकी फास्ट करते ना की माझ्यासाठी थांबतच नाही, व्हिडिओ पण काढू देत नाही. फटाफट फटाफट चालू असते हिचं. असं बंद करून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे आपण पुरणाच्या पोळ्या कसं करतो ना त्या टाईप मध्येच करायचं. लाटताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो पण तरी हलक्या हाताने लाटून घ्यायचं. याला तेल तूप काहीच लावायचं नाही. ऑलरेडी शेंगदाणा आणि तिळाचं तेल ह्यातमध्ये सुटलं जातं, त्याच्यामुळे वरून तेल आणि तूप लावायची गरज नाहीये असं मम्मीचं म्हणणं आहे. तवा तापलेला आहे. तू किती लवकर करते अगं. 2 मिनिटात पटकन इकडं लाटलं की लगेच तिकडे टाकून देते. अरे मम्मी शूट करायला लागले मी, 2 मिनिटं थांब जरा. हे मम्मीला एवढी कुठं घाई असते काय माहिती जायची. बघा तिकडे गॅस स्लो केलाय. बघा किती लवकर टाकू दिले इकडे पटपट. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ. आम्ही लाटायला लागलो की मम्मी म्हणते जावा तुम्हाला घेत नाही. ह्याच्यामध्ये भरपूर घालायचं, छान होतात पोळ्या. पीठ कमी धरायचं आणि बेटर जास्त घालायचं. माझी मम्मी काय मला शूट करू देत नाही. पीठ लावायचं थोडी थोडी खाली, म्हणजे ते व्यवस्थित येते. हे बघा स्लो गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घ्यायचं.
तेलकट तेलकट होते. हे बघा पहिली पोळी झालेली आहे. आता ही दुसरी. मला लाटली किती छान आहे मम्मीने आमच्या. बघा दुसरी पोळी बनली. बघा पोळ्या तयार होतच चालत. इकडे भाजून टाकली की डायरेक्ट मम्मीचं भाजायला हायच. आणि इकडे होत नाही तोपर्यंत इकडे मम्मीचं रेडी असतंय. खूप छान झालेत पोळ्या ऍक्च्युली. व्हिडिओमध्ये वेगळा म्हणजे कलर त्याचा वेगळा दिसतोय पण समोर खूप छान असं वाटतंय. मैदा दिसतोय, व्हाईट व्हाईट दिसतंय. मैद्याचे नाही आहेत, गव्हाचे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मम्मीला किती वर्षापासून सांगते याला मूठ घाल, ते अजिबात मूठ घालत नाही मम्मी आमची. पण तवा इतका सुंदर आहे ना, ह्याच्यावरचं मन हटत नाही. खूप छान तवा आहे. ह्याला पण किती वर्ष झाले असतील मम्मी? जवळपास 30 वर्ष झाले त्याला पण. बघा त्याला पण 30 वर्ष झालेत. म्हणजे मला जेवढे झालेत तेवढे मला 30 वर्ष झाले तर त्या तव्याला पण 30 वर्ष झालेत. इकडे मम्मीने आता टाकलंय ना, हे बघा लाटण्यामध्ये एक्सपर्ट आहे. एकावर एक नाही ठेवायचं, थोडस म्हणजे स्पेस हवा. गरम गरम मध्ये तेल सुटते ना. हा गरम असतं ह्याच्यात तेल सुटतं ना, त्याच्यामुळे शेंगाचं आणि तिळाचं जे आहे तेल ते सुटतं. काळे काळे दिसतात पोळे. काळे काळे दिसतात ते. काय दिसतात मम्मी? एकावर एक ठेवल्यानंतर पोळ्या काळ्या काळ्या दिसतात म्हणे. तेल सुटून काळे दिसते. हा तेल सुटून काळे काळे दिसतात. म्हणून एकावरती एक ठेवायचं नाही, असं सेपरेट थोडस ठेवायचं. पसरून ठेवायचं. मम्मीचं आमचं इतकं भारी बोलणं असतं ना, काळे काळे होतात. तेल सुटल्यावरती काळे काळे होतात. छोटी पोळी आहे, हे लास्ट आहे आता. बघा इकडं एवढं झालेले आहेत आणि आता ही लास्ट पोळी आहे जी मम्मी हातात बनवते आता. छोटी आहे ती. छोटी तुलाच पाहिजे ना? छोटी कोणाला? छोटी मी यांना. छोट्या माणसाला. लास्ट पोळी झाली. किती छान पोळ्या बनलेल्या आहेत. परत तिथं टाकली तू. बघा झालं. काय हवंय तुला? पोळी. पोळी खाणार आहे तू? पोळी आज हा. शेंगाची पोळी आहे. शेंगाची पोळी. शेंगाची. शेंगा तुळची पोळी. आपल्या सगळ्या पोळ्या कम्प्लीट. ही छोटी पोळी आहे. बघा झालेलं आहे फायनली सगळे. मम्मी काय सांगणार आहेस? खाऊन बघा, नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कसं झालंय ते. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. लाईक करा, शेअर करा. ओके. बनवून खाऊन सांगा की कसं झाले. थँक्यू.